हॅलो, वेलकम स्टुडंट. तर चला, आज आपण आपल्या चॅनलमध्ये इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण याबद्दल पाहणार आहोत. तर इम्युनायझेशनचे एकूण 2 टाईप पडतात, ॲक्टिव्ह इम्युनायझेशन आणि पॅसिव्ह इम्युनायझेशन. ॲक्टिव्ह इम्युनायझेशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये तयार होणारी ऊर्जा आणि पॅसिव्ह म्हणजे जे डोसच्या स्वरूपात दिलेले असतात त्याला पॅसिव्ह इम्युनायझेशन असे म्हणतात. आता डोसचे एकूण 5 किलर पाहणार आहोत. 5 किलर म्हणजे डोसमध्ये कोणकोणते कंटेंट असतात ते पाहणार आहोत. डी म्हणजे डिप्थेरिया. पी म्हणजे प्युरेटायसिस. एम म्हणजे मम्स. पी म्हणजे पोलिओ आणि टी म्हणजे ट्युबरक्युलोसिस. हे 5 घटक आपल्या लसीमध्ये असतात. तर आता नंतर पाहूया आपण. आता आपण याची डेफिनेशन पाहणार आहोत. तर डेफिनेशन आहे, कम्युनिकेबल डिसीजचे प्रिव्हेन्शन नियोजित वेळापत्रकानुसार दिल्या जाणाऱ्या लसीचा कार्यक्रमास लसीकरण असे म्हणतात. आता याचं इंग्लिशमधून पाहूया आपण. इम्युनायझेशन इज द प्रोसेस बाय विच अँड इंडिव्हिज्युअल्स इम्युनिव सिस्टीम बिकम्स फॉर्टिफाईड अगेन्स्ट अँड नेजेंट इज कॉल्ड ॲज कम्युनिकेशन. आता त्याच्यानंतर आहे इंजेक्शन, म्हणजे आपण जे डोस देणार आहोत ते कोणत्या स्वरूपात देतात आणि किती डिग्री अँगलमध्ये देतात. आता 1 नंबरला आहे इंट्राडर्मल इंजेक्शन. इंट्राडर्मल इंजेक्शन जे आहे ते 15°C स्वरूपात देतात. ते कुठं देतात? वरच्या भागाला देतात. आता याच्यानंतर 2 नंबरला आहे सबक्युटॅनस. ते 45 अँगलमध्ये देतात. ते कुठं देतात? खालच्या भागाला देतात. आता त्याच्यानंतर 3 नंबरचं आहे इंट्रामस्क्युलर. इंट्रामस्क्युलर हे कमरेत देतात व 90 डिग्रीमध्ये देतात. तर आपण आता लसीचा चार्ट बघूया. आता प्रेग्नंट लेडीचा चार्ट बघू आपण. प्रेग्नंट लेडीला डोस कशा स्वरूपात देतात ते पाहणार आहोत. तर TT1 म्हणजे टिटॅनस, सबटिटॅनसचा पहिला डोस अर्ली इन प्रेग्नेन्सी 0.5 ml इंट्रामस्क्युलर अप्पर आर्म या स्वरूपात देतात. TT2 4 वीक्स टू 3 वीक्स यामध्ये 0.5 ml मात्रा इंट्रामस्क्युलर अप्पर आर्म. TT बूस्टर कधी देतात? इफ यू रिसीड 2 TT डोस इन अ प्रेग्नेन्सी विदिन लास्ट 3 years 0.5 इंट्रामस्क्युलर अप्पर आर्म. TTचा डोस अप्पर आर्ममध्ये देतात आणि इंट्रामस्क्युलर रूट तिन्हीचं पण सेम आहे. आता आपण फॉर इन्फंट्स म्हणजे आता जन्मलेल्या बाळाचं पाहूया. आता याच्यानंतर आहे फॉर इन्फंट्स म्हणजे बाळाचं. तर BCG म्हणजे ॲट बर्थ ॲज अ इयरली ॲज पॉसिबल टिल 1 year ऑफ एज. BCG हा 1 वर्षापर्यंत आपण देऊ शकतो. BCG हा 0.1 ml किंवा 0.5 ml 1 month अगो म्हणजे 1 महिन्याच्या नंतर किंवा 1 महिन्यापर्यंत देऊ शकतो. याचं इंट्राडर्मल रूट आहे आणि लेफ्ट अप्पर आर्ममध्ये देतात. आता 2 नंबर आहे हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी हे ॲट बर्थ जन्मल्यानंतर 24 तासामध्ये देतात. 0.5 ml मात्रा आहे आणि इंट्रा मस्क्युलर याचे हे आहे. मग आता OPO म्हणजे पोलिओ. पोलिओचे 2 ड्रॉप्स ओरल म्हणजे पाजतात तोंडावाटे. पोलिओ 1, 2, 3 हे 6 वीक, 10 वीक आणि 14 वीक्सच्या स्वरूपात देतात. 2 ड्रॉप ओरल. त्याच्यानंतर आहे DPT 1, 2, 3 म्हणजे हे कधी देतात? ॲट वीक्स, 10 वीक्स किंवा 14 वीक्स. याची मात्रा किती आहे? 0.5 इंट्रामस्क्युलर. अँट्रिओ इंटर्नल साईड ऑफ मांड म्हणजे मांडीमध्ये देतात हा डोस. तर हेपॅटायटिस बी फर्स्ट, सेकंड, थर्ड हे कधी देतात? ॲट 6 वीक्स, 10 वीक्स आणि 14 वीक्स म्हणजे 10 दिवसाला किंवा 14 आठवड्याला. याची मात्रा किती आहे? 0.5 ml. कसं देतात त्याचं रूट? इंट्रामस्क्युलर. तर आता याच्यानंतर आहे मिझल्स. 9 कंप्लीट मंथ किंवा 12 मंथ 9 महिने किंवा 12 महिने झाल्यानंतर मिझल्सचा डोस देतात. याची मात्रा किती आहे? 0.5 ml सबक्युटॅनस आणि राईट अप्पर आर्ममध्ये देतात. याच्यानंतर आहे व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए कधी देतात? ॲट 9 मंथ विथ मिझल्स
म्हणजे 9 महिने कंप्लीट झाल्यानंतर आणि मिजल्सचा डोस दिल्यानंतर विटॅमिन एचा डोस देतात. याची मात्रा किती आहे? 1 ml. हे कसं करतात? तोंडावाटे पाजवतात. आता याच्यानंतर आहे चिल्ड्रनचं काय आहे? DPT बूस्टर 16 ते 24 मंथ 0.5 ml इंट्रामस्क्युलर अँट्रिओ इंटर्नल साईड ऑफ मांडीमध्ये देतात, हे डाव्या मांडीमध्ये. मिजल्स सेकंड डोस 16 ते 24 मंथ 0.5 ml सबक्युटेनस राईट अप्पर आर्म म्हणजे डाव्या दंडामध्ये देतात. OPV बूस्टर कधी देतात? OPV म्हणजे पोलिओचा बूस्टर डोस कधी देतात? 16 ते 24 मंथ 2 ड्रॉप ओरल. याच्यानंतर आहे जपॅन्सिस एन्सेफेलायटिस. हे कधी देतात? 16 ते 24 मंथ 0.5 ml सबक्युटेनस लेफ्ट अप्पर आर्म. त्याच्यानंतर आहे सेकंड डोस 9 डोस 16 मंथ देन 1 डोस एव्हरी 6 मंथ अप टू द एज ऑफ 5 years 2 ml देतात ओरल म्हणजे पाजवतात. DPT बूस्टर कधी देतात? 5 ते 6 year 0.5 ml इंट्रामस्क्युलर अप्पर आर्म. मग आता TTचा शेवटचा डोस कधी असतो? 10 वर्ष ते 16 वर्षाच्या मध्ये 0.5 ml इंट्रामस्क्युलर अप्पर आर्ममध्ये देतात. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.